टॅबलेट खाल्ल्याने फक्त ते किटाणू थोड्या वेळेसाठी गायब होतात आणि जशी आपण टॅबलेट बंद करतो तशी इचिंग वाढते. हे खूप जणींबरोबर झालेलं आहे. म्हणून मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करते, की तुम्ही काय करा, तुम्ही टॅबलेट चालू ठेवले असतील किंवा तुमच्याकडे ट्यूब असतील, तरी ते सगळे त्या ट्यूबमुळे काय होतं, तिथे ना ऑइल जमा होतं. तुम्ही ज्यावेळेस ट्यूब लावता तिथे गार वाटतं, इचिंग होती ना, तिथे तुम्ही ट्यूब लावता. ज्यावेळेस खाज येते ट्यूब लावता. ट्यूब लावलं की तिथं ऑइल सगळं जमा होतं आणि ऑइल सगळं जमा झाल्याने तिथले किटाणू फक्त तेवढ्यापुरते शांत बसलेले असते. ते पूर्णपणे गेलेले नसतात आणि ट्यूबची पॉवर फक्त अर्धा 1 तास. नंतर परत तिथं घाम येतो आणि परत तिथे खाज येते. असं खूप दिवसापासून जर तुमचं सर्कल चालू असेल ना, त्याचा एंड करा. 2025 जसा एंडिंगला आलाय ना, तसं तुमचं हे जर गचकरण असेल, खाजेचं प्रमाण वाढलेलं असेल, कोणतंही असो, ड्राय स्किन असेल ना, डायरेक्ट तुम्ही तिथे